बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 20. नर्मदा संथ वाहत होती. वारा कुठेतरी दूर दडला होता. आकाशात मेघ असून बरसत नव्हते. उन्हाळा संपत आला होता आणि पाऊस येतो येतो म्हणूनही येत नव्हता. वातावरण कोंडलं होतं. नर्मदेचा कोंडलेला श्वास मोकळा होत नव्हता. आपल्यासारखीच नर्मदेची स्थिती आहे असं महेशला वाटलं. प्रत्येक स्थिती आपण हाताळून मूळ पदावर आणू असं म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात ते सारं फार कठीण असतं. त्यालाही वाटलं होतं बाळाचा जन्मच अंतर्बाह्य अनुपमाचं व्यक्तित्व ढवळून काढेल असं समर्थ आहे. आई होणं हा अनुभव फार मोठा आहे असं महेशला वाटायचं. पण प्रत्यक्षात जे घडलं ते थरारून टाकणारं, चीड आणणारं आणि बेजबाबदारपणाचं त्याला वाटलं होतं. एकदा त्याला वाटलं पाश्चात्य देशात लहान सहान वाटणाऱ्या आणि त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीवर कोर्टात केस टाकतात, तसे आपण बाळासाठी केस टाकावी मानवतेच्या दृष्टिकोनातून. बाळाला आईचं दूध मिळावं हा त्याचा अधिकार नाकारणाऱ्या स्त्रीला कायदेशीर अपराधी समजून शासन करण्यात यावं. तसंच स्वतंत्र व्यक्तिमत्वाला मर्यादा घालणारा एखादा कायदा हवा असं त्याच्या मनात आलं. शेवटी आपल्या हातात एकच असतं, पण त्या क्षणांना आपल्याला थोपवता येत नाही. पण जाणाऱ्या क्षणांकडे नुसतं पाहत न बसता काहीतरी करायला हवं. निदान वर्तमान जगता यावा. पण तसंही होत नसतं. वर्तमान जगणं एवढं का सोपं असतं? स्वतःची कितीतरी स्वप्न दुरुस्तीला टाकली तरी वर्तमान पुष्कळदा सुखावं होत नाही. अखेर नियतीला शरण जाण्याविना गत्यंतर उरत नाही. सौरभच्या जन्मापूर्वी तो कोणाचा यावर विचार करताना महेशने 6 महिने अस्वस्थतेत घालवले. अंदाज लावून विचार करूनही त्याला उत्तर मिळालं नव्हतं आणि जेव्हा मिळालं तेव्हा तो हतबुद्ध झाला. सौरभ आपला मुलगा नाही हे कळूनही तो त्याला दूर करू शकला नाही. उलट त्या सौरभच्या बाजूने विचार करताना त्याच्यावर झालेला अन्याय, त्याचा आई असूनही असलेलं एकाकीपण आणि साध्या मातेच्या प्रेमालाही वंचित झाला तो महेशच्या जीवाचा जिव्हाळा झाला होता. तरीही अनुपमाचं बेताल वागणं आणि सौरभ आपला नसल्याची खंत त्याला जाणवत होती. हृदय पोखरत होतं. त्या दिवशी रात्री खोलीबाहेर साहेब उभे होते. त्यांनी सारे संवाद ऐकले होते. 8-10 दिवस महेश स्वतःवर चिडला होता. स्वतःच्या कोशातून बाहेर पडल्यावर त्याला दिसलं होतं साहेब अतिशय थकलेत. त्या दिवशी जेवताना त्याने आत्याबाईंना विचारलं, आज साहेब जेवायला नाहीत? महेश बाबू, तुम्ही कोणत्या विचारात आहात? गेले 8 दिवस साहेब आजारी आहेत. आपल्या खोलीबाहेर पडण्याचीही त्यांच्यात ताकद नाही आहे. डॉक्टरांना सकाराम घेऊन आला, तोच त्यांच्याजवळ आहे. आणि अनुपमा? त्याच्या तोंडून नकळत निघून गेलं. त्या रात्री तो गेस्टरूममध्ये झोपला. त्यानंतर 8 दिवस तो तिथेच झोपला होता. दिवस रंगशाळेत आणि रात्र गेस्टरूममध्ये. एका घरचे 4 मेंबर्स 4 बाजूला वळले होते. ताई तर परवा मेळघाटाला गेले आहेत. आदिवासी प्रकल्पात काही काम होतं म्हणून. मी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, आत्याबाई, सौरभसाठी तुम्ही सहारे आहात, पण अंधारमय जीवन जगणाऱ्या आणि कुपोषणाने मृत्यूची वाट धरणाऱ्या आदिवासी मुलांना कोणी नाही. आई वडिलांना स्वतःलाच खायला नाही तिथं मुलांना काय मिळणार? मग अनुपमा काय करणार? मला काय माहीत महेश बाबू. आत्याबाईंना विचारून थोडंच ती काही करते म्हणा. आत्याबाईंनी सौरभ महेशच्या हाती दिला. नुकतीच अंघोळ झालेला गुटगुटीत गोरापान सौरभ तसा अनुपमासारखा दिसत होता. तो हसत होता. लाल चुटूक त्याचे ओठ, किंचित निळसर डोळे आणि गालाला पडणारी खळी.
कानापर्यंत असणारं ओलसर जावळ त्याने सौरभला आपल्या हृदयाशी धरलं आणि महेश साहेबांच्या खोलीकडे वळला. महेश बाबू, जेवण? आलोच मी. साहेब पलंगावर उशीला टेकून बसले होते. महेशने त्यांच्या हातात सौरभला दिलं. दोन्ही हातावर सौरभ आनंदाने हसत होता. साहेबांच्या डोळ्यांतून त्याच्या अंगावर अश्रू पडले तेव्हा महेशने सौरभला सखारामकडे दिलं. सखाराम बाहेर गेल्यावर महेश त्यांच्याजवळ बसला. साहेब, ही काय अवस्था करून घेतलीत? साहेबाने त्याचे हात घट्ट धरले. त्यांना अश्रू आवरेना. बराच वेळाने ते शांत झाले. महेशने त्यांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवले. साहेब, असा अगतिक होऊ नका. पोरा महेश, माझ्या एक चुकीपायी किती चुका झाल्या. अनुपमा सावरावी, तिला तुझ्यासारखा पती मिळाला तर तुझं, तिचं आणि माझंही भलं होईल. या संपत्तीलाही जपता येईल, सत्कारणी लावता येईल असा विचार करूनच ही पावलं उचलली मी. महेश, मी तुला ओळखू शकलो. तुझी खात्री, विश्वास मी ओळखू शकलो. परंतु माझ्याच रक्ताला मला ओळखता आलं नाही. मी पराजित झालो. आशा होती ती अनुपमा आई झाल्यावर सुधारेल याची. पण त्यावेळीही माझा अंदाज चुकला. अनुपमा भलत्याच मार्गाने निघून गेली. एकीकडे मॉडेलिंग, एकीकडे समाजसेवा यात स्वतःला झोकून देत होती ती. तर मी तिला वारंवार समजावत राहिलो. सारं पालत्या घड्यावरून ओघळलं. उपदेशाचं पाणी आणि ज्याची चुकून ही कल्पना आली नाही त्या वास्तवाने मी समूळ हादरलो. सौरभ कुणाचा? या विचाराने पागल झालो. वयाला हे विचार जड वाटले. थकलो, हरलो, सपशेल हरलो. जिवंत मरण मला दिसलं. काय ऐकलं कानाने, काय पाहिलं डोळ्यांनी. अरे साहेब, मी संतापलो. तिच्या गालात चपराक दिली. महेश, हेच काम तू फार आधी लग्न झाल्या झाल्या करायला होतस, पण तू केलं नाहीस. कारण तू संयमी सोशिक होतास. तुझं माझ्यावर नितांत प्रेम आणि श्रद्धा. मला काय वाटेल या विचारानेही तू स्वतःला सावरलंस. पण महेश, माझंच रक्त असं नासलं रे. माझंच रक्त नासलं. असं म्हणून ते गदगदून रडू लागले. साहेब, सावरा स्वतःला. ज्यात आपला काहीही इलाज नाही त्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. दोष तुमचा नाहीच. दोष कुणाचा नाही. आपापले ग्रहयोग तसे आहेत. पण पूर्वकल्पना असूनही या ग्रहांशी मीच तुला बांधलं. तोही योगच. बाळ माझा की आणखी कोणाचा हा प्रश्न नाही साहेब. तो अनुपमाचा तर आहे. एखादा दत्तक पुत्र घेतो तेव्हा तो दोघांपैकी कुणाचाही नसतो. पण तसं तर नाही ना. आपलं संकुचित मन विशाल करायला मलाही 8 दिवस लागले साहेब. पण आता मी फार शांत झालोय, समाधानी झालोय. बाळ आपलं आहे, बस एवढंच मला पुरे आहे. महेश, पुढच्या महिन्यात जबलपूरला जाऊन जागा फिक्स करायची. 2 आर्किटेक्ट इथेही येऊन गेलेत. मी स्वतःच प्रयत्न करीन. पण मला आठवण मात्र कर, पुढच्या 20 तारखेला जायला हवं. साहेब, मी जाईन. सध्या तिथे उन्हाळा खूप आहे. सारं रखरखीत झालंय. तुमची तब्येत बरी झाली तरी तुम्ही जायचं मात्र नाही. बाबूजीही भेटतील. त्या दिवशी रात्री उशिरा परत आल्यावर महेशने अनुपमाला विचारलं, कुठे गेली होतीस? आत्याबाईंनी सांगितलं असेल ना. मेळघाटला. दुसरा सोमेलिया झालाय हा भाग. भूक आणि कुपोषण यामुळे. थांब, मला माहिती नकोय अनुपमा. साहेब आजारी आहेत. डॅडीनी शिकवलं ना सोशल वर्क करताना घर मध्ये आणू नये म्हणून. आपला लहान मुलगा, आजारी पिता आणि गरज वाटणारा पती यांच्याकडे पाहायला तुला कधी वेळ आहे? खरंच देशभर काम पडलं आहे. इतक्यातच तुला देशाचं काम आठवलं का?
माणसाच्या आयुष्यात केव्हाही परिवर्तन येऊ शकतं. त्या परिवर्तनाने घरात एक वादळ आले, त्यात सारे जखमी झालेत. त्याला मी काय करू? एवढा पैसा कुठून आणते आहेस? सध्या आनंद बॅनर्जी करतो आहे. त्याला खूप आवड आहे समाजकार्याची. समाजकार्याची की तुझी? काय म्हणायचंय तुला? तुझ्याकडून मॉडेलिंग करून घ्यायचं आणि तुला खुश ठेवण्यासाठी मग वेगवेगळी आमिषे दाखवायची, हे त्याचं काम. मॉडेलिंगचं काम तो देतो, पण सोशल वर्क मी अतुल भुसारी या समाजसेवकाबरोबर करते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि अखेर काय, डॅडीही आपला पैसा सोशल वर्कमध्ये देऊ इच्छितात. मी देते. तू घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजते आहेस. कुणाला बोलतोस तू हे महेश? मी तुझी पत्नी झाले ती काही तुझ्यावर फिदा होऊन किंवा डॅडीच्या म्हणण्याला होकार म्हणून नव्हे, तर ती माझी त्यावेळची गरज होती. आता गरज कोणती होती हे तू समजून घे. नाहीतर तुझ्यासारख्या दीड दमडीच्या अनाथ मुलाबरोबर मी कधीच लग्न केलं नसतं. आणि तू जे लग्न केलंस, त्यावेळच्या स्थितीतून वाचवलंस, त्याबद्दल मी तुझे उपकार मानून तुझ्यासाठी कष्ट घेऊन बाळाला वाढवलं. कळलं? ही डॅडींची संपत्ती माझी आहे. मी वाटेल तो खर्च करीन. तू माझा केवळ नवरा आहेस, नवरा. कारण त्याविना ही संपत्ती डॅडीनी मला दिली नसती. महेशचा संताप अनावर झाला होता. तो आज परिश्रमाने भारतीय शिल्पकारात अग्रक्रमाने होता, याची किंचितही जाण तिला नाही. याची तिला खात्री पडली. किंवा एकेकाळची आश्रित म्हणून असणारी त्याची पोझिशन ती कधीच विसरणार नव्हती. बाळ त्याचा नव्हता, तो त्याचा राहणार नव्हता. ती त्याला नेहमीच दीड दमडीचा समजणार होती, कधीच त्याचं श्रेष्ठत्व मान्य करणार नव्हती. एका क्षणात त्याला हे सारं कळून चुकलं. तो शांतपणे म्हणाला, चुकलं माझं. मी तुला तुझ्या येण्या जाण्याबद्दलही विचारणारा कोण? दीड दमडीचा आश्रित, गरजेचा पती. ठीक आहे, ठीक आहे, मला माझी विशेषणं मान्य आहेत. चुकलंच माझं. मी साध्या माणुसकीच्या तुझ्याकडून अपेक्षा केल्या. घरातील एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी सामंजस्याचे व्यवहार तरी करावेत, ही माझी अपेक्षा चूक होती. खरं सांगू अनुपमा, मला तुझीही गरज वाटली किंवा न वाटली तरी मनाने आपण घटस्फोटित आहोत. जिथे मन जुळत नाही तिथे आणखी अपेक्षा करणं म्हणजे अनाचार होईल, भ्रष्टाचार होईल. तेव्हा मी ते करणार नाही. तुला हवं ते वागायला कायद्याने सूट दिली आहे. अर्थार्जन तू करते आहेसच. सौरभची तुला गरज नाही, ह्या घराचीही तुला गरज नाही. तू तुझ्याच मनाने वागणार आहेस. मी कसाही असेन, साहेबांचा मी मानसपुत्र आहे. त्यांना, सौरभला माझी गरज आहे. चुकीची कल्पना करून घेतो आहेस महेश. कुणाला कुणाची गरज नसते आणि ह्या घराला कुणाचीही गरज नाही आहे. ह्या घराला माझी तर गरजच नाही. ह्या घराने स्त्री अनुभवलीच नाही. ठीक आहे, एकच कर. नाटक न करता तुझ्या बेडरूममध्ये तू निवांत झोप. ती त्यावर खदाखदा हसली. पुन्हा तेच? मला काय करायचंय तेच सांगणारा तू कोण? महेश संतापून बाहेर पडला. आपण ह्या घरात केवळ आश्रित आहोत, आपलं कुणीही नाही, कुणीही नाही, या विचाराने तो 2 दिवस झपाटला. तिसऱ्या दिवशी हातात छिन्नी घेऊन रंगशाळेत असलेल्या बुद्ध प्रतिमेला फिनिशिंग टच देऊ लागला. एवढ्यात सखारामने त्याला साहेब बोलावत असल्याचं सांगितलं. महेश साहेबांच्या खोलीत आला. महेश, जबलपूरच्या जागेबाबत आता एका ब्रोकरचा फोन आला होता. तो 5-6 जागा दाखवणार आहे. तेव्हा तू जाशील का उद्या परवा? जाईन. मीच जाणार होतो, पण पायात उभं राहण्याची ताकदच नाही. साहेब, हे सारं माझ्यामुळे झालं ना? नाही, माझ्या म्हणण्याची लाज वाटावी अशा मुलीकडून झालं. महेश, आयुष्यात जे निर्णय घेतले ते सारे चुकीचेच होते का? की स्त्रियांच्या बाबतीत मी पराजिता झालो कळत नाही. असो,
तुला मला एक आदेश द्यायचा आहे. हा आदेश, ही माझी ऑर्डर तू निश्चित पूर्ण कर. महेश, महेश, अनुपमाला डायव्हर्स दे. तू मुक्त हो, तू मुक्त हो. त्याचा विचार नंतर साहेब, अगोदर विचार जबलपूरचा. मी परवा जाईन, सांगा तसं फोन करून. महेशला बरं वाटलं. घराबाहेर पडण्याची त्याला संधी मिळाली होती. या संधीचा फायदा घेऊन तो नेहमीसाठी या घरापासून दूर जाण्याचा विचार करणार होता. जबलपूरचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या निमित्ताने तो या वातावरणापासून दूर राहणार होता. एका दृष्टीने त्याला बरंच वाटलं होतं. अनुपमाशी बोलण्याचे प्रसंगच कमी, त्यात वादविवाद घडलेले. त्यामुळे 2-4 शब्दांचीच फक्त देवघेव. जबलपूरला निघण्यापूर्वी तो रात्री म्हणाला, मी जबलपूरला जातोय. ठीक आहे. तुला मी परत कधी येईन हे विचारावं असं वाटत नाही? नाही. कारण तू दुसरीकडे जाणार तरी कुठे? का? कारण पिंजऱ्यातच उडणाऱ्या पाखरासारखी तुझी स्थिती आहे. मुक्त आकाशभर हिंडण्याची त्याला सवय नाही. जाणार तरी कुठे ते पाखरू? परत येईलच. नव्हे, त्याला यावंच लागेल. कारण त्याच्या पायातलं उडण्याचं बळच संपलंय. त्याने आकाशच पाहिलं नाही कधी. महेश, हा सोन्याचा पिंजरा तू विसरणार नाहीस. तुला उंच उडता येत नाही. ह्या सोन्याच्या पिंजऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. इथे पेरूच्या फोडी, डाळिंबाचे दाणे हवे तितके मिळतात. पिंजरा सावलीला असतो. काही त्रास घ्यावा लागत नाही. महेशने सारं शांतपणे ऐकून घेतलं. तुझं म्हणणं खरं आहे. आणखी बाकी असेल तर बोल. मी इथेच आहे. अनुपमा कपडे बदलायला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये गेली. महेशने जबलपूरला निघताना ठरवलं, आता परतायचं नाही, कधीच नाही. आणि या निर्णयाने त्याला बरं वाटलं. आत्याबाईंना सांगावं म्हणून तो आत्याबाईंच्या रूममध्ये गेला. पाय लांब पसरून त्यावर सौरभला ठेवून त्या त्याला वाटीतलं दूध त्याच्याशी बोलता बोलता देत होत्या. तोही दूध पित होता, हसत होता, हातपाय हलवत होता. ते दृश्य पाहून महेश काय सांगायचं हे विसरूनच गेला. त्याच्याकडे लक्ष जाताच आत्याबाई म्हणाल्या, महेश बाबू, सौरभचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे. सौरभ चालतो छान, घरभर रांगतोही, बोलतो ना, दादा दादा सगळं समजतं त्याला. ती वाटी तिकडे खुर्चीजवळ ने म्हटलं तरी नेतो. खूप खूप हुशार आहे तो. पण बेट्याला दूध मात्र पायावर निजवूनच हवं हं. दुधाची बाटली नको, कप ग्लास काही नको. पण खूप छान आहे. अजिबात त्रास देत नाही. खेळत असतो एकटाच. कधी कधी वाटतं ताईने याच्याकडे पाहिलं असतं तर त्या त्याला टाकून गेल्या नसत्या. आत्याबाई, तुम्ही आहात म्हणून. नाही महेश बाबू, माझ्याऐवजी दुसरी भेटलीच असती. पण मला साहेबांसारखा भाऊ भेटला नसता. तुमच्यासारखे जावंही भेटले नसते. देव एका हाताने काढून घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो. मला भरभरून दिलं देवानं, कुठे कमी पडू दिलं नाही. या सौरभमुळं माझं जीवन अधिकच संपन्न झालं. खरं आहे, सौरभने घराला प्रसन्नता दिली. आत्याबाई, मी उद्या जबलपूरला जातोय. कधी येणार? कारण सौरभचा वाढदिवस पुढच्या 29ला आहे. आत्याबाई, आता ह्या महिन्याची 8 तारीख आहे. हा महिना आणि पुढचा महिना. हो, पण तयारला वेळ लागतो. मी सौरभला घेऊन समोरच्या पार्कात जाते ना, तिथली खूप मुलं सौरभला हौसेने घेतात, खेळवतात. त्या सर्वांना बोलावणार आहे आणि साहेबांचे मित्र, तुमचे मित्र, गुप्ते फॅमिली, बाबूजी, किती लोक आहेत याची यादीच केली आहे मी.
आत्याबाईने त्याला उचलून महेशच्या हातात दिलं. सौरभच्या स्पर्शाने तो कमालीचा मोहरला. त्याच्या गुबगुबीत गालावर त्याने ओठ टेकले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तसं महेश त्याला चुटकी वाजवून हसवू लागला. आत्याबाई यादी घेऊन आली. एवढी मोठी यादी आत्याबाई? अजून कितीतरी नावं ह्यात लिहायची आहेत. महेश हसला. सौरभला आत्याबाईंकडे देत तो म्हणाला, साहेबांना आणि अनुपमालाही दाखवली यादी? यावेळी महेश बाबू तुम्ही सारं जमवायचं. साहेबांना बरं नाही, उगाच दगदग नको, आणि ताईंना वेळच नसतो. बरं, जबलपूरहून आल्यावर बघतो. मी तोवर पत्रिका छापून घेईन. हं आत्याबाई, 8 दिवसात येतोच आहे मी. सखारामने गाडीत सुटकेस ठेवली. महेश साहेबांच्या पायाशी वाकला. त्याला उचलून हृदयाशी धरत साहेब म्हणाले, महेश, यशस्वी हो. तुझ्या साऱ्या संकल्पना आता आकाशव्यापी होणार आहेत. तू फक्त जागा पक्की कर, आणखी आर्किटेक्ट कडून प्लॅन मागव आणि मला कळव. मी येईन. फोन कर. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.